श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. हा आपण कणिक तर रोज मळत असतो. मग कणिक मळताना कोणत्या दोन वस्तू आहेत ज्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्या घरामधली सर्व दरिद्री निघून जाईल, सर्व संकटे निघून जाईल, लक्ष्मी धावत घरी येईल? अशा कोणत्या दोन वस्तू आहेत ज्याच्यामुळे तुमचे आयुष्य बदलेल? कारण स्त्रियांना रोज घरात कणिक मळावी लागते. मग हा सहज सोपा उपाय करून जर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या संसारामध्ये जर पूर्णपणे आनंद येत असेल तर आपण ही गोष्ट केली तर आपले आयुष्य बदलून जाईल. कारण पिठाची कणिक ही सूर्याची कारक मानली जाते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया कोणत्या दोन वस्तू आहेत. पिठाची कणिक ही सूर्याची कारक मानली जाते. तुमच्या घरात गरिबी असेल, घरात सतत भांडणे व कटकटी होत असतील, समाजात मान सन्मान मिळत नसेल तर पिठाच्या कणकेचा हा अत्यंत साधा सोपा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय दररोज केला तरी चालतो किंवा आठवड्यातील सोमवार, बुधवार व शुक्रवार या 3 वारीत केला तरीही चालेल. हा उपाय साधा सोपा आहे, मात्र त्याचा प्रभाव खूप विलक्षण आहे. आपण आपल्या घरात स्वयंपाकघराचं मोठं महात्म्य आहे. स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करत असते. बघा, असे म्हणले जाते की जेवढ्या पॉझिटिव्ह विचारांनी तुम्ही स्वयंपाक करता तेवढे पॉझिटिव्ह विचार त्या स्वयंपाकामध्ये उतरतात व तो खाणाऱ्याच्या मनामध्येही ते तसेच विचार उतरतात. त्यामुळे स्वयंपाक करताना नेहमी पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. मनामध्ये फक्त पॉझिटिव्ह गोष्टी आल्या पाहिजेत. मग तुम्ही स्वयंपाक करताना देवाचा मंत्र लावून सुद्धा स्वयंपाक करू शकता. देवाचा मंत्र जाप करत सुद्धा स्वयंपाक करू शकता. कारण जे आपण करतो ते खाणाऱ्याच्या मनात उतरत असते व तशीच त्याची कृती घडत असते. स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करत असते. हा उपाय करताना स्वयंपाक करणाऱ्या गृहलक्ष्मीने प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा. देवी देवतांचे नामस्मरण करीत, मंत्र जप करीत स्वयंपाक केल्यास हा उपाय तात्काळ फळ देऊ लागतो. तसेच स्वयंपाक करताना मनात दुःख असणे, एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे, अपशब्द बोलणे या गोष्टी गृहिणीने कटाक्षाने टाळाव्यात. कारण जे स्वयंपाक घरात शिजवले जाते त्या अन्नावर गृहिणीच्या विचारांचा मोठा प्रभाव पडत असतो. असे अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्याच्या मनावर देखील त्या अन्नाचा प्रभाव नक्की पडत असतो. कणिक मळल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटे नक्की उमटवावी. ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटांचे ठसे नसतात ती कणिक पित्र व वाईट आत्मा स्वतःसाठी ग्राह्य मानतात. अशा कणकेपासून बनवलेल्या पोळ्या खाल्ल्याने घरात आजारपण, कटकटी, भांडणे, दुःख, गरिबी या अनिष्ट गोष्टी येतात. आपल्याला माहीत आहे, चपात्या करून झाल्यानंतर जेव्हा शिल्लक राहते कणिक तेव्हा आपण त्याचा गोळा बनवून ठेवतो. तर तो गोळा तसा बनवून न ठेवता त्याच्यावर तुमच्या हाताचे ठसे उमटवा. गृहिणीने नेहमी लक्षात ठेवावं, घरात बनलेल्या चपातीचा पहिला भाग जो आहे तो देवी देवतांना समर्पित करावा. पहिली चपाती जर गाईला खाऊ घातली तर सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण केल्याचं फळ मिळतं. कारण गाईमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत व त्याचे पुण्य आपल्याला मिळते. दुसऱ्या चपातीतील थोडासा हिस्सा घराच्या अंगणात, बाल्कनीत किंवा छतावर कावळ्यांसाठी टाकावा. त्याने जर तुम्हाला पितृदोष असतील तर तो निघून जाईल व तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतील व तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. आणि शेवटची चपाती किंवा भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवावी. कुत्र्याने ही भाकरी खाल्ल्यास घरातील बाधा, आजारपण, नकारात्मक शक्ती दूर निघून जातात असे म्हणले जाते. इडापिडा टळते, शत्रुबाधा होत नाही. अशा प्रकारे या काही नियमांचं पालन करूनच आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. पीठ मळताना त्यात या 2 वस्तू टाकायच्या आहेत. त्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह व चंद्रग्रह जो कमजोर असेल तर तो मजबूत होण्यास मदत होणार आहे. काय आहे उपाय तो आपण पाहूया. शुक्रग्रह भौतिक सुखाशी निगडीत आहे. घर, वाहन, बँक बॅलन्स, पैसा, ऐश्वर्य या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुंडलीमध्ये शुक्र मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
आणि चंद्र जर मजबूत असेल तर मन नियंत्रणात राहतं, समाजात मानसन्मान व पदप्रतिष्ठा मिळू लागते. मित्रांनो, पीठ मळताना त्यात थोडंसं तूप व चिमूटभर साखर नक्की घाला. बघा, अजून एकदा सांगते, त्यात थोडंसं तूप व चिमूटभर साखर नक्की घाला. या दोन्ही वस्तू शुक्राच्या कारक आहेत, माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत. या दोन वस्तू शुक्र ग्रहाला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात. तुम्हाला शक्य असेल तर या दोन वस्तूंसोबत थोडंसं केशरसुद्धा तुम्ही कणकेत टाकू शकता. केशर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. दररोज जर हा उपाय केला मनोभावे तर त्याचं फळ तात्काळ मिळू लागेल. दररोज करणे शक्य नसेल तर मी तुम्हाला वार सांगितले आहेत, सोमवार, बुधवार व शुक्रवार. या 3 वारी तरी हा उपाय करून पहा. तुमच्या घरात आजारपण, कटकटी, भांडणे, दुःख, दारिद्र्य या गोष्टी नावालाही उरणार नाहीत. सर्व इडापिडा तुमच्या घरातील निघून जाईल. बघा, हा अत्यंत साधा आणि छोटासा उपाय आहे. जर तुम्ही हा उपाय मनोभावे केला तर तुम्हाला याचे निश्चित फळ मिळेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माझी माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.